नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. लेखक प्रकाश अकोलकर सर यांची आपण त्यांच्या जय महाराष्ट्र हा शिवसेना नावाचा इतिहास आहे या पुस्तकावर मुलाखत घेत होतो आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. सर, थँक्यू, तुम्ही जॉईन झालात. आणि सर, पुढचा प्रश्न नमस्कार. असा आहे की हो सर. सर, पुढचा प्रश्न असा आहे की राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षाबद्दल तुम्हाला काय वाटते आणि मनसेच्या भूमिकांबद्दल काय वाटते? म्हणजे मनसेने सुरुवातीच्या काळात मराठीचा मुद्दा घेतला होता आणि आता सध्या हिंदुत्ववादी भूमिकेचा सुद्धा मनसेने हिंदुत्ववादी भूमिकेला सुद्धा मनसेने प्राधान्य दिले आहे. तर तुम्हाला काय वाटते याबद्दल? नाही, याच्यासाठी आपल्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या व्यक्तिमत्वाचा विचार करावा लागेल. जेव्हा वयोमानानुसार बाळासाहेब थकत गेले, बाळासाहेबांचे दौरे कमी होत गेले महाराष्ट्रात आणि शिवसेनेला महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळत होता, तेव्हा थेट बाळासाहेबांच्या स्टाईलनी बोलणारा, बाळासाहेबांसारखा दिसणारा, बाळासाहेबांसारखीच गर्दी जमा करू शकणारा नेता म्हणून राज ठाकरे याला शिवसेनेमध्ये प्रचंड 97, 98, 99 नंतर प्राधान्य मिळत गेलं. एकेका विधानसभा निवडणुकीला राज ठाकरे 40-40, 50-50 सभा त्यांनी 15-20 दिवसात घेतलेल्या आहेत. त्या तुलनेत उद्धव ठाकरे यांचं वक्तृत्व हे बाळासाहेबांच्या वक्तृत्वाच्या शैलीच्या पूर्णपणे विरुद्ध, अतिशय मवाळ स्वरूपाचं, आक्रमक नसलेलं, सौम्य म्हणता येईल असं होतं. त्यामुळे साहजिकच बाळासाहेबांच्या नंतर या पक्षाचा वारसा हा राज ठाकरे यांच्याकडे जाईल असं सर्वांनाच वाटत होतं, पण ते झालं नाही. ज्या बाळासाहेबांनी एकेकाळी इंदिरा गांधींच्या घराणेशाहीला प्रचंड विरोध केला होता, त्यांनीच घराणेशाही स्वतः आपल्या घरातनं पुढे नेली आणि शिवसेनेची सूत्र उद्धवकडे जातील असं लक्षात आलं. उद्धवच्या हातात गेल्यानंतर उद्धव ठाकरे हे दिसायला अत्यंत सौम्य आणि मवाळ असले तरी त्यांना राजकारणाची नस पक्की लक्षात होती. त्यामुळे या संघटनेवर आपल्याला जर वर्चस्व गाजवायचं असेल तर त्याच्यामध्ये आपला एकमेव प्रतिस्पर्धी आहे तो म्हणजे राज, हे त्यांना तेव्हाच कळून चुकलं होतं. आणि पुढे स्वतः राज ठाकरे यांनीच अनेकदा असं स्वतः जाहीरपणे सांगितलेलं आहे की माझी अशा पद्धतीने ठरवून कोंडी करण्यात आली की मला तिथे राहणं अशक्य झालं. हे अगदी वस्तुस्थिती आहे. ते जेव्हा बाहेर पडले तेव्हा एक असं चित्र उभं करण्यात आलं होतं, ते प्रसार माध्यमातल्या राज ठाकरे यांच्या मित्रांनी केलेलं होतं की आता शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणावरती ओघ हा राज ठाकरे यांच्या मागे जाईल. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आतापर्यंत राज ठाकरे यांच्या आधी जे नेते शिवसेना सोडून गेले होते त्यातले 2 प्रमुख नेत्यांची नावं घेतो मी फक्त, की छगन भुजबळ, त्यांनी स्वतःचा पक्षपेक्ष काढण्याचा विचार केला नव्हता, ते काँग्रेसमध्ये. त्यानंतर नारायण राणे बाहेर पडले, त्यांनी सुद्धा स्वतःच काही काढण्याचा विचार केला नव्हता, ते पण काँग्रेसच्याच आश्रयाला गेले. भुजबळ पुढे पवारांबरोबर काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीत गेले, पण तो खूप पुढचा काळ आहे. राज ठाकरे हा शिवसेनेतून बाहेर पडणारा पहिला नेता की ज्यांनी थेट बाळासाहेबांनाच, म्हणजे बाळासाहेब असतानाच ते बाहेर पडले आणि बाळासाहेबांनाच त्याने आव्हान देऊन दुसरी शिवसेना स्थापन केली. त्याचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना होतं. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी होत्या की एक म्हणजे ही फक्त महाराष्ट्रापुरती आहे सेना, आणि नवनिर्माण म्हणजे शिवसेनेपेक्षा काहीतरी ते वेगळं करू इच्छित आहेत. पण प्रत्यक्षात असं दिसून आलं की त्यांच्याजवळ ठोस असा नवीन काहीच कार्यक्रम नाही. त्यांनी पहिल्या सभेमध्ये जे भाषण केलं, त्या पहिल्या सभेला प्रचंड तुफान गर्दी जमली. ते त्यातलं एक वाक्य खूप सुप्रसिद्ध झालं की मला जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालून ट्रॅक्टरवर बसलेला शेतकरी बघायचा आहे. तसं काही ते करू शकले नाहीत. पण लोकांनी त्यांनी 2006 मध्ये ते स्थापन केल्यानंतर 9 सालच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रतिसाद दिला होता. म्हणजे त्यांच्या राज्यभरातून फक्त 13 आमदार निवडून आले होते, पण त्या 13 या संख्येकडे जाऊ नका, त्यांनी मुंबईत शिवसेनेपेक्षा जास्त आमदार निवडून आणले बाळासाहेब ठाकरे असताना. त्यामुळे हे खूपच मोठं आव्हान आहे असं वाटत होतं. पण त्यांची एकूणच काम करण्याची शैली आणि त्यांच्याकडे
एकतर बाळा नांदगावकर आणि शिशिर शिंदे हे दोन नेते सोडून शिवसेनेतला एकही मोठा नेता, मग ते मनोहर जोशी असोत की सुधीर जोशी असोत की आणखी कोणी असोत, त्यांच्यापैकी कोणीच त्यांच्या बरोबर गेलं नाही. आणि त्या सगळ्यांनी त्याला एक प्रमुख कारण होतं अर्थात, की हे मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांच्या फळीतली जी नेते मंडळी होती, त्यांना काही उद्धवचं सगळंच नेतृत्व, त्याची सगळीच धोरणं, उद्धव ठाकरे यांचे सगळेच निर्णय मान्य होते असे नाही. पण तेव्हा बाळासाहेब होते आणि बाळासाहेब असल्यामुळे ते लोक त्यांच्या बरोबर राहिले. आणि पुढे मग ती 2007 सालची मुंबई महापालिकेची निवडणूक असो, 12 सालची मुंबई महापालिकेची निवडणूक असो, त्यांनी इतक्या वेगवेगळ्या भूमिका घेतल्या की राज ठाकरे यांनी, की ते काही लोकांना मान्य झालं नाही. त्यांनी एकदा 2007च्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी यांना जाहीर पाठिंबा दिला होता आणि मोदी यांच्या नेतृत्वाचं प्रचंड कौतुक केलं होतं. पुढे त्यांनी त्याच मोदी यांच्या वक्तव्याचे लाव रे तो व्हिडिओ नावाचे भाषणात सगळे व्हिडिओ लावून ते कसं कुचकामी नेतृत्व आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते परत हिंदुत्ववादाकडे गेले. असं सतत त्यांच्या भूमिकेत दरसोडी वृत्ती होत राहिली. तो कलंदर माणूस आहे, त्यांना अतिशय उत्कृष्ट वक्तृत्व आहे, त्यांना एकदम टाइमली पंचेस मारता येतात वगैरे. सगळे पंचेस म्हणजे शाब्दिक पंचेस, असं सगळं खरं असलं तरी भूमिकेमध्ये सातत्य नाही. आणि मुख्य म्हणजे संघटना त्यांना बांधता आली नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. याच्या उलट उद्धव ठाकरे यांच्याकडे संघटना सरळ 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 चालत आली आणि ती एकनाथ शिंदे बाहेर पडेपर्यंत तरी त्यांच्या बरोबर होती. आणि अजूनही आता चित्र असं सांगतात की जरी 40 आमदार 35 आमदार हे एकनाथ शिंदेबरोबर गेले असले तरी तळागाळातली शिवसेना तुम्ही बघितलं असेल की आता रिसेंटली काल परवापासून ते कोकणात आहेत उद्धव ठाकरे, त्यांना मिळणारा प्रतिसाद थेट नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या भागामध्ये त्यांना उद्धव ठाकरे यांना जी गर्दी होती ती संघटना बाळासाहेबांच्या काळापासून उभी राहिलेली होती. घराघरातल्या पिढ्यानपिढ्या शिवसेनेच्या आहेत, म्हणजे अशा कित्येक सामान्य शिवसैनिकांच्या की ज्यांना काही कुठलंही पद मिळालं नाही, ते शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख काहीच होऊ शकले नाहीत, पण त्यांची निष्ठा असल्यामुळे ते होऊ शकलेलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आत्ताच्या सुद्धा लोकसभा निवडणुका आता अवघ्या 3-4 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या 3-4 महिन्यात तरी ते नेमकं काय करणार आहे? ते स्वतंत्रपणे लढवणार आहेत का ते उद्धव ठाकरेंच्या विरोधात कोणाशी आघाडी करणार आहे? काहीच म्हणजे कळायला मार्ग नाही. म्हणजे अशी त्यांची भूमिका आहे. आता किमान पक्ष आपण उद्धव ठाकरे यांच्या बाबत एक तर गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जेव्हा युती केली तेव्हा त्यांनी मोठाच धाडसी निर्णय घेतला होता. शिवसेनेच्या भूमिकेशी तो दिसायला विसंगत पण होता, पण त्या निर्णयानंतर अद्याप पाव येतो. त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, संघटना तुटली, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निर्णयामुळे त्यांचं शिवसेना हे नावही काढून घेण्यात आलं, निशाणी काढून घेण्यात आले, तरी ते आपल्या निर्णयाला पक्के आहेत. त्यांनी आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे ते पलटूराम झालेले नाहीत नितीश कुमार यांच्यासारखे. ते परत भारतीय जनता पक्षाकडे गेलो नाही, ते आपल्या निर्णयावर ठामपणे उभे आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. राज ठाकरे उद्या काय निर्णय घेतील आणि परवा कोणता निर्णय घेतील त्याच्याबाबत काहीच सांगता येत नाही. आणि त्यामुळेच त्यांना त्यांच्या भाषणांना गर्दी जरूर होते, पण त्या गर्दीचं रूपांतर ते कधीही मतांमध्ये करू शकलेले नाहीत ही वस्तुस्थिती. आणि सर तुमचे पुस्तक 2013 साली प्रकाशित झाले आहे. तर मागच्या 10 वर्षात शिवसेनेत किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात कुठल्या महत्वाच्या गोष्टी घडल्या ज्यांचा तुम्ही या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीत आवर्जून उल्लेख कराल? नाही, खरं म्हणजे या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचा करायची की नाही हाच प्रश्न आहे. कारण अलीकडल्या काळामध्ये राजकारणात आत्ता असलेला माणूस उद्या कुठे असेल, उद्या फारच लांबची वेळ झाली. म्हणजे आता आपण ही ब्रेकफास्टची वेळ ठरली तर पुढे तो जेवायला कोणाबरोबर असेल आणि त्याने ब्रेकफास्ट कोणाबरोबर घेतला आणि तो रात्रीचं डिनर कोणाबरोबर करणार आहे ते सांगता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या पुस्तकाची पुढची आवृत्ती केव्हा येईल
किंवा मी ती लिहीन का नाही, हा फार अवघड गोष्ट आहे सांगता येणं. याचं कारण असं की बाळासाहेबांच्या निधनानंतर काय काय होऊ शकतं त्याचे अनेक पर्याय त्या पुस्तकात दिलेले आहेत शेवटच्या याच्यामध्ये. पण उद्धव ठाकरे यांनी संघटना उभी करून दाखवली, ती संघटना उभी राहिली. 14 साली ते सत्तेत होते आणि 19 साली सुद्धा त्यांनी सत्ता, भले त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करून मिळवली असेल, पण त्यांनी सत्ता मिळवली. त्यामुळे त्यांनी संघटना टिकवली असं आपण सहज म्हणू शकतो. आता नेमक्या कोणत्या कारणामुळे ती संघटना फुटली हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे अचानकपणे शिंदे का बाहेर पडले काही आमदारांना घेऊन? खरं म्हणजे ते प्रत्यक्षात 16च आमदारांना घेऊन बाहेर पडले होते. नंतर ते आमदार त्यांच्या भोवती जमा होत गेले. अजित पवार का फुटले आणि का बाहेर गेले याच्या मागची कारणमीमांसा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीने तपास यंत्रणांचा वापर केंद्र सरकार करत आहे तो त्याच्यातला एक मोठा भाग असणार. शिवाय उद्धव ठाकरे यांचं वर्तनही असणार त्याच कारणीभूत. त्यामुळे पुढे आणखी नेमकं काय होणार आहे ते कोणीच सांगू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो की या शिवसेनेतली खरी शिवसेना कोणती, खोटी शिवसेना कोणती, बाळासाहेबांचा वारसा नेमका कोणाकडे आहे, किंवा राष्ट्रवादीच्या बाबतीत हे बोलायचं तर खरी राष्ट्रवादी कोणती. आता पवारसाहेब अजून आहेत त्यामुळे पवारसाहेबांची राष्ट्रवादी खरी म्हणायची का अजित पवारांची खरी म्हणायची, मग त्याला कागदपत्र, निवडणूक आयोगाने दिलेले निकाल, त्याला काहीच अर्थ नाहीये. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा फैसला होईल. त्या संदर्भात मी तुम्हाला मोठं एक मजेशीर उदाहरण सांगतो. आज आपण ज्याला काँग्रेस म्हणतो ती काँग्रेस आहे का? तर तुम्ही लक्षात घ्या की 1977 मध्ये आणीबाणीनंतर झालेल्या पराभवानंतर इंदिरा गांधींना काँग्रेसनी पक्षातून काढून टाकलं. त्याच्यानंतर इंदिरा गांधी यांनी स्वतः नवीन पक्ष स्थापन केला. त्याचंही नाव काँग्रेसच होतं, त्याला आपण इंदिरा काँग्रेस म्हणत असू. आणि त्या पक्षाने म्हणजे ती मूळ काँग्रेस आहे का नाही, इंदिरा गांधींनी बाहेर पडून स्थापन केलेल्या इंदिरा काँग्रेस नावाच्या पक्षांनी 1980 मध्ये लोकसभा निवडणूक दणदणीत बहुमत 300 पेक्षा जास्त जागांनी जिंकून मिळवलं. आणि मग मूळ काँग्रेस मधले एक एक नेते यशवंतराव चव्हाणांसकट हे त्या इंदिरा गांधींना जाऊन मिळाले. त्या पक्षाची सत्ता असताना म्हणजे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांची हत्या झाली आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि पुढे जे काय व्हायचं ते झालं. आता ती मूळ काँग्रेस कुठे आहे का नाही याचाच पत्ता नाही आहे. तुम्ही लक्षात घ्या, आता जे मल्लिकार्जुन खरगे हे ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत ते 1977 नंतर इंदिरा गांधींनी काढलेल्या नवीन काँग्रेस नावाच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा 1885 साली स्थापन झालेल्या काँग्रेसशी काहीही सुतराम संबंध नाहीये. त्यामुळे फैसला अखेर जनता करत असते. आपण मुलाखत संपवताना या निष्कर्षाला येऊ शकतो की राज ठाकरे काय करतायत किंवा उद्धव ठाकरे काय करतायत किंवा एकनाथ शिंदे काय करतायत किंवा शरद पवारांची भूमिका काय आहे आणि त्यांना अजित पवार कितपत मोठं आव्हान देत आहेत, याच्यातनं याचा फैसला कोण बरोबर आणि कोण चूक हे शेवटी जनता ठरवणार आहे. आणि त्याचा फैसला लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणात होऊ शकतो, पण लोकसभा निवडणुका या अगदीच वेगळ्या पद्धतीने वेगळ्याच पातळीवर लढल्या जातात. मी तुम्हाला सांगतो की याचा फैसला, अंतिम फैसला हा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत होईल. आणि तेव्हा जर का तुम्ही लक्षात ठेवा की जर एकनाथ शिंदे यांना अपेक्षा एवढं यश मिळवता आलं नाही आणि उद्धव ठाकरे यांचे मोठ्या संख्येने आमदार निवडून आले किंवा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आपण असं गृहीत धरू की समजा सत्ता मिळणार नाही भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्र असल्यामुळे, पण तरी सुद्धा जर त्यांचे 30, 40, 50 नगरसेवक जर निवडून आले तर मुंबईकर मोठ्या संख्येने त्यांच्या बरोबर आहेत असं सिद्ध होईल. आणि त्यामुळे खरा फैसला हा मला वाटतं की महाराष्ट्राची जनता करणार आहे. फक्त त्या जनतेला लवकरात लवकर विधानसभा निवडणुका आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका यांच्यामध्ये मतदान करण्याची संधी सरकारने दिली पाहिजे, निवडणूक आयोगाने दिली पाहिजे. मला वाटतं आपण इथे आता थांबायला हरकत नाही. तुम्हाला एखादा काही प्रश्न बाकी आहे का?
हो सर, शेवटचा एक प्रश्न होता सर. हा. सर म्हणजे शिवसेना स्थापन झाली तेव्हाचा मतदार आणि आत्ताचा म्हणजे 2024 सालातील मतदार यात नक्कीच फरक आहे. हम्म. साक्षरता वाढली आहे. राजकीय आणि इतरही समज सध्याच्या मतदारात काही प्रमाणात तरी जास्त असण्याची शक्यता आहे. तर बरोबर आहे. तुम्ही पुस्तकात एके ठिकाणी असे म्हटले आहे की शिवसेनेकडे ठोस असा राजकीय आणि आर्थिक कार्यक्रम कधीच नव्हता. म्हणजे माझे अजून एक असे निरीक्षण आहे की पुस्तकात तुम्ही शिवसेनेच्या राजकीय भूमिकांबाबत लिहिले आहे, पण शिवसेनेच्या आर्थिक भूमिकांबाबत फारसे काही लिहिले नाही. तर सध्याचा मतदार या गोष्टीकडे कशा प्रकारे पाहतो किंवा पाहत असेल असे तुम्हाला वाटते? सध्याचा मतदार म्हणजे मला वाटत नाही की तो आर्थिक प्रश्नांचा गांभीर्याने विचार करतो. कारण तो आर्थिक विषयांचा जर गांभीर्याने विचार करत असता तर राम मंदिरासारखे भावनिक मुद्दे उभे करणाऱ्या, बेरोजगारीच्या प्रश्नाकडे संपूर्ण दुर्लक्ष करणाऱ्या पक्षाच्या पाठीशी उभा राहिलाय असं चित्र दिसलंच नसतं. ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश सारखं जे सगळ्यात मागासलेलं राज्य म्हणता येईल उत्तर प्रदेश आणि बिहार, तिथे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा मिळतोय ते बघितल्यावरती आर्थिक बाबींचा विचार करायला हा बेरोजगार युवक सुद्धा तयार नाहीये असं मला स्पष्ट म्हणायचं आहे. आणि याला अर्थातच कारण व्हॉट्सअपवर येणारे चुकीचे मेसेजेस आणि व्हॉट्सअपनी पूर्णपणे त्यांचं आयुष्य घेरून टाकलेलं आहे तरुणांचं. व्हॉट्सअप आणि फेसबुकवरचे रील्स, अर्थात रील्स मी सुद्धा बघतो, पण तुम्ही त्याच्या आहारी किती जायचा हा प्रश्न असतो. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की 1966 साली जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हा तो मतदार हा बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्म्यामुळे भारावून गेलेला होता. आताचा मतदार हा नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यामुळे भारावून गेलेला आहे असं आपण म्हणू शकतो. सर थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप चांगली झाली. थँक्यू सर. ओके, थँक्यू, धन्यवाद. तुमच्या चॅनेलला मनपूर्वक शुभेच्छा. हो, थँक्यू. ओके ओके.